आता पाहूयात सेलिब्रिटींच्या घरी आगमन झालेल्या बाप्पांसंबंधीच्या बातम्या। नाना पाटेकर एरवी बाकी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतो, पण गणेशोत्सवामध्ये नाना कुठेही जात नाही। त्याचं कारण असतं त्यांच्या घरचा गणपती। नाना गणेशोत्सवात बाप्पांच्या चरणी लीन झालेला पाहायला मिळतो। नाना नेहमीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो। गणपतीला असलेली फुलांची सजावट हे नानाच्या गणपतीचं वैशिष्ट्य। तर अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरीही बाप्पाचं आगमन झालेलं आहे। स्वप्नीलच्या घरी दरवर्षी गणपती येतो, मात्र यंदाचा गणेशोत्सव त्याच्यासाठी खास आहे। गणपती उत्सवात सेलिब्रिटी गणेश हा एक महत्त्वाचा भाग असतो। मराठी कलाकारही गणेशोत्सवासाठी फार आतुर असतात। अभिनेता भूषण प्रधानच्या घरी पहिल्यांदा बाप्पाचं आगमन झालं। भूषणच्या आईनं बाप्पाची मूर्ती स्वतः साकारली। गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय। स्वप्नीलचं पूर्ण कुटुंब बाप्पांच्या सजावटीत लागलं होतं। स्वप्नीलनं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे। गणपतीच्या सजावटीमध्ये हिरवगार गवत खास आकर्षणाचा विषय ठरलाय। स्वप्नीलनं गणपती बाप्पाची मनोभावे आरती करत कलाकारांच्या वतीनं बाप्पाला साकडंही घातलं। काहे दिया परदेस मालिकेतील गौरीच्या नाशिकच्या घरी गणरायाचं आगमन झालंय। आगमनावेळी सायली ही खास पारंपरिक वेशभूषेत नथ आणि नऊवारी नेसून दिसली। गायक सुदेश भोसले यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं। विशेष म्हणजे सुदेश भोसलेंसोबत यंदा मुलगा सिद्धांत भोसले यांचे सुरेल स्वर ऐकायला मिळाले। ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या आदिवसन या राहत्या घरी गणरायाचं थाटामाटात आगमन झालं। ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपरिक थाटात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। फुलांची विशेष सजावट तयार करण्यात आली। दरवर्षी अभिनेता गोविंदाच्या घरीही बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं। यंदा गोविंदानं बाप्पाच्या कानात काहीतरी मागणं मागितलं, मात्र त्यानं नेमकं काय मागितलं हे मात्र त्यानं गुलदस्त्यातच ठेवलं।
अभिनेत्री पूजा सावंतच्या घरीही बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं। बाप्पासोबत सेल्फी काढण्याचा मोह पूजाला आवरला नाही। तिनं फेसबुकवर घरच्या बाप्पासोबतचा सेल्फी अपलोड केलाय। अभिनेता सुशांत शेलारच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही जुन्या घरी बाप्पाचं आगमन जल्लोषात झालं। पारंपरिक पद्धतीनं बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। सर्वांना सुखात ठेव आणि दुष्काळ दूर होऊ दे अशी मनोभावी प्रार्थना त्यानं श्रींच्या चरणी केली आहे।